कुणालच्या आईने कुणाल आणि साक्षीला बाहेर फिरायला पाठवलेलं होतं. एका पार्कजवळ थांबून कुणाल साक्षीला त्याच्या प्रेमाची कबुली देतो. पुढे साक्षी त्याला मिठी मारून रडत होती. "ए बायको, किती रडशील?" तो हसत बोलतो. "साक्षी, आईने माझं तुझ्याशी लग्न करून दिले. ते खूप चांगलं झालं." कुणाल तिला डोळा मारत बोलतो. "अहो, मी सारखं रडत नाहीये जे तुम्ही मला रडकी म्हणता." ती चिडून बोलते. "मग सारखे डोळे कसे वाहत असतात?" तो तिचे डोळे पुसत बोलतो. "बरं साक्षी, आज मी माझा भूतकाळ तुला सांगणार आहे. तू नीट ऐकून घे. तू माझी बायको आहेस. तुला माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझा हक्क आहे." तो तिला सांगत होता. "अहो, नको ना त्या जुन्या गोष्टी." ती बोलते. त्याला पुढे येणाऱ्या गोष्टीची भीती वाटत होती. प्रिया पुढे काय करेल काही सांगता येत नव्हते. साक्षीला काही सांगता येत नव्हते. त्याची खूप घालमेल होत होती. दोघेजण खूप उशीर गप्पा मारून फिरून घरी येतात. दोघेजण घरी आल्यावर सगळ्यांचे हसत खेळत जेवण होते. आज कुणालच्या आईला खूप आनंद झालेला होता. त्या सुखावून गेल्या होत्या. कुणालने पण त्यांना तेथील सर्व हकीकत सांगितली होती. आता दोघांच्या संसाराला कोणाचीही नजर ना लागो. त्यांचे डोळे भरून आले होते. त्या त्यांच्या रूममध्ये साक्षी आणि कुणालबद्दल विचार करत बसल्या होत्या. प्रिया आणि एक मुलगा एका मोठ्या हॉटेलमध्ये बसलेले होते. "मी काय करू मला कळेना झाले आहे. त्या कुणालमुळे माझी खूप चिडचिड होत आहे." प्रिया चिडून बोलते. "अगं रिलॅक्स, एवढं टेन्शन कशाला घेतेस?" समोरील मुलगा बोलतो. "अरे तुला कळतंय का? त्याला माझ्याबद्दल सर्व समजले आहे." प्रिया टेन्शनमध्ये बोलत होती. "असल्या वेळेसच आपण शांतीने काम करायचं." तो मुलगा हळूहळू तिला काहीतरी सांगत होता. ते सर्व ऐकून तिच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य उमटले. "अरे पण कुणाल कोल्हापूरला आहे ना? आणि आता तो आला तर त्याची फॅमिलीसुद्धा येईल ना?" प्रिया समोरील मुलाला बोलते. "अगं आपण मौका बघून डाव साधू." तो मुलगा हसत बोलतो. "आणि मला खात्री आहे हा प्लॅन सक्सेस होणार." तो मुलगा बोलतो. ते दोघेही हसत कॉफी पिऊन निघून जातात. कुणाल आणि साक्षी दोघेच शेतात आले होते. ती लहान मुलांसारखी बागडत होती. तिला हा हिरवागार निसर्ग खूप आवडत होता. ती लहान मुलांसारखी एकटीच खेळत होती. आपल्यासोबत कुणाल आहे याचेही तिला भान नव्हते. ती तिच्यात विश्वात मग्न होती. कुणाल तिचे वेगवेगळे फोटो काढत होता. तो गालात हसत होता. साक्षी पळत पुढे जाते. तिथे पाणी चालू होते. ती त्या पाण्यात जाऊन उड्या मारायला लागली. मागून कुणाल येतो. "अरे देवा, तुम्ही माझ्यासोबत आला होता का?" त्याला बघून ती कपाळावर हात मारत बोलते. "मॅडम, लहान मुलांसारखी विसरून गेली होती ना?" तिची रिॲक्शन बघून तो जोरजोरात हसतो. तो हसताना बघून तिला राग येतो. "असू द्या ना, मी खेळण्याच्या नादात तुम्ही माझ्यासोबत आहात ते विसरून गेले." ती चिडून बोलते. तरीही त्याचे हसणे थांबत नव्हते. ती रागात येऊन त्याला पाण्यात ढकलून देते. तो पाण्यात जाऊन पडतो. साक्षी खूप हसते. "साक्षी," तो चिडून बोलतो. "दुसऱ्यांवर जरा कमी हसायचं ना?" ती हसत बोलते. "साक्षी, माझे कपडे ओले झाले ना?" तो चिडून बोलतो. कुणालने व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट घातली होती. तो खूप हँडसम, स्मार्ट दिसत होता. कपडे ओले झाल्यामुळे त्याच्या शरीराला चिकटले होते. त्यातून त्याची बॉडी दिसत होती. भारदस्त छाती, एखाद्याला वेड लावेल अशी त्याची बॉडी दिसत होती. "चिडू नका, आपण चालत घरी जाऊ. तोपर्यंत कपडे सुकतील." ती हसत बोलते. "साक्षी, खूप हसू येत आहे." कुणाल गालात हसत बोलतो. ती हसत दुसरीकडे बघत होती. तेवढ्यात कुणाल तिला उचलून घेतो. पाण्यात तिलाही भिजवतो. "अहो," ती चिडून बोलते. "आता चिडायला काय झालं?" कुणाल गालात हसत बोलतो. साक्षी भिजल्यामुळे खूप छान दिसत होती. त्याची नजर तिच्यावर खिळली होती. तो तिला भान हरपून पाहत होता. साक्षी त्याच्या अंगावर पाणी मारते. तो पण लगेच तिला पाणी मारतो. असा किती उशीर दोघांचा खेळ चालला होता. नंतर दमून ते दोघे वाड्यावर जातात. सगळेजण चहा पीत गप्पा मारत बसलेले होते. साक्षीला खूप लाज वाटते. ती पळत रूममध्ये जाते. कुणाल पण कपडे बदलून खाली येतो. थोड्या वेळाने साक्षी येते. सगळेजण तिची खेचत होते. कुणाल हे सगळं एन्जॉय करत होता. "बरं आई, आपण आज निघूया." कुणाल मध्येच बोलतो. "कुणाल, आम्हाला येऊन 9-10 दिवस झाले आहेत. मी तर येणार नाही. नीतू आणि न्यायचं असेल तर तुझ्या बायकोला घेऊन जा. आम्ही तर येणार नाही." कुणालची आई साक्षीकडे बघत बोलते. "अहो, तुम्हाला अगोदरच सांगते, मी येणार नाही म्हणजे नाही." साक्षी मोठ्याने बोलते. सगळेजण तिच्याकडे बघत होते. कुणाल मनातच कपाळावर हात मारून घेतो. कुणाल रागात रूममध्ये जातो. त्याची बॅग भरून खाली येतो. "कोणाला यायचं असेल तर या, नाही तर राहा येथेच." कुणाल साक्षीवर नजर टाकत बोलतो. कुणाल साक्षीला बोलला ते सगळ्यांना समजलं होतं. "अहो," साक्षी कुणालजवळ येत होती.
कुणालला वाटलं साक्षी येणार म्हणून तो मनात खूप खुश होतो. अहो आता रात्र होईल, तुम्ही सकाळ जा ना, ती बोलते. त्याचा चेहरा लगेच उतरतो. आई जातो ग मी, कुणाल बोलून जात असतो. तेवढ्यात साक्षी त्याच्याकडून बॅग हिसकावून घेते. अहो एकदा सांगितलेलं कळत नाही का, ती चिडून बोलते. आई ह्यांना सांगा सकाळ झाल्यावर कोणीही जायला अडवणार नाही, ती चिडून बोलून रूममध्ये जाते. साक्षीच्या मागोमाग कुणाल पण रूममध्ये येतो. खाली सगळेजण खूप जोरजोरात हसत होते. मामी आमच्यात रोजच असं असतं बघ, नीतू हसत बोलते. साक्षी माझी बॅग दे, कुणाल चिडून बोलतो. ती काहीच बोलत नाही. तो तिच्या दंडाला धरून स्वतःकडे तिला ओढतो. साक्षी काय चाललंय तुझं, तुला यायचं नाही तर मला तरी जाऊ दे ना, तो तिच्या डोळ्यात बघत बोलतो. तिच्या डोळ्यातील पाणी बघून त्याचा राग केव्हाच गायब. साक्षी मला खूप काम आहे, मला तिकडे गेलेच पाहिजे ना राणी, तू अशी हट्ट करू नकोस ना गं, तो प्रेमळ आवाजात बोलतो. अहो रात्रीचं तुम्ही प्रवास करणार, मला खूप भीती वाटते, ती हुंदके देत बोलत होती. बरं बायको नाही जात, तू तुझ्या डोळ्यांना सांग बरं रडू नका म्हणून, तो तिला मिठीत घेत बोलतो. कुणालचं जाणं कॅन्सल होतं. प्रदीपचा फोन आल्यामुळे तो निघाला होता. दुसऱ्या दिवशी कुणाल आणि साक्षीचे बाबा सकाळी लवकर निघून जातात. साक्षी, नीतू आणि कुणालची आई 45 दिवसानंतर येणार होत्या. कुणाल पण आल्या आल्या आपल्या कामात बिझी होतो. प्रिया येणाऱ्या संधीची वाट बघत होती. साक्षी, नीतू आणि कुणालची आई 4-5 दिवसानंतर कोणालाच न सांगता घरी येतात. सकाळचे 8 वाजले होते. साक्षी आणि नीतू कुणालच्या रूममध्ये येतात. समोरील दृश्य बघून साक्षी पाठीमागे कोलमाडून पडणार, तेवढ्यात नीतू तिला सावरते. दादा, ती पण रागात ओरडते. साक्षी पळत खाली जाते. वहिनी वहिनी थांब, नीतू तिच्या पाठीमागे पळत येते. कुणालच्या आईला काहीच समजेना. साक्षी तिची बॅग घेऊन जात होती. साक्षी काय झालं, तू कुठे चालली आहे, कुणालची आई भीतीने बोलते. वहिनी तू कुठेही जाणार नाही, नीतू पळत येत बोलते. काय झालं आहे, कोणी मला सांगणार आहे की नाही, कुणालची आई चिडून बोलते. आई वर दादाच्या रूममध्ये जा, मग तुला सगळं समजेल, नीतू चिडून बोलते. साक्षी कोणालाच काही न बोलता तिच्या माहेरी निघून गेली. वहिनी थांब, तू अशी जाऊ नको, नीतू रडत बोलत होती. साक्षी रूममधील दृश्य बघून ती रडत खाली येते. कुणालची आई तिला काळजीने विचारते. ती कोणालाच काही न बोलता निघून जाते. कुणालची आई कुणालच्या रूममध्ये येते. समोर बघितल्यावर त्यांच्या अंगातील त्राण गेल्यासारखे वाटत होते. त्यांचे हातपाय थरथर कापायला लागले होते. कुणाल, त्या जोरात ओरडतात. तो झोपेतून दचकून जागा होतो. समोर बघून त्याला धक्का बसतो. प्रिया त्याच्या मिठीत होती. तो तिला झटकून देतो. ती पण जागी होते. सॉरी आंटी, ती बोलत फ्रेश व्हायला जाते. कुणालची आई रागात खाली जाते. तो आई आई म्हणत तिच्या मागे जातो. त्यांचा गोंधळ ऐकून सगळेजण बाहेर येतात. आई, तो जीव तोडून सांगत होता. कुणालची आई त्याच्या कानशिलात देते. तो गाल धरून बसतो. आई साक्षी कुठे आहे, तो बोलतो. का, तुला काय करायचं आहे, कुणाल, मला खूप लाज वाटते की तू माझा मुलगा आहेस, कुणालची आई रडत बोलते. नीतू एका कोपऱ्यात गप्प रडत बसली होती. तो रडत नीतूजवळ जातो. नीतू, मी काहीच केलं नाही, तो तिला हात लावत बोलतो. ती त्याला जोरात धक्का देऊन त्याला पाठीमागे सारते. दादा लांब हो माझ्यापासून, ती चिडून मोठ्याने बोलते. मी काहीच केलं नाही, तो चिडून मोठ्याने बोलतो. तेवढ्यात प्रिया खाली येते. तो रागात तिचा गळा दाबतो. कुणाल सोड मला, ती बोलत होती. विशालराव कुणालला मागे खेचतात. त्याच्या जोरात कानशिलात देतात. काय तमाशा लावला आहे, ते जोरात चिडून ओरडतात. अहो बाबा, मी खरंच काही केलं नाही, कुणाल कापऱ्या आवाजात बोलतो. कुणालची आई खुर्चीवर शून्यात बघत टाकून बसल्या होत्या. प्रिया कुणालच्या आईजवळ जाते. आंटी आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झाली, पण आता काहीच करू शकत नाही, तुम्ही माझं आणि कुणालचं लग्न लावून द्या, प्रिया बोलत होती. किती निर्लज्जपणे बोलतेस, नीतू चिडून बोलते. तुम्ही जर माझं आणि कुणालचं लग्न लावून नाही दिले तर मी कुणालवर बलात्काराची केस टाकणार, प्रिया हसत बोलते. तू आता आम्हाला ब्लॅकमेल करणार का, कुणाल चिडून बोलतो. कुणाल, तुझ्याशी लग्न करण्यासाठी मी काहीही करू शकते, प्रिया हसत बोलते. कुणालचं डोकं काही काम देत नव्हतं. कुणालची आई एकदम शांत बसली होती. या सगळ्यात साक्षीचं काय होईल, त्याला धडकीच बसते. साक्षीच्या काळजीने त्याच्या अंगाचा थरकाप उठला होता. बोल मग कुणाल, कधी लग्न करायचं, प्रिया त्याच्याजवळ येत बोलते. तो मागून तिची जोरात केस धरतो. तुला सांगितलेलं होतं ना या घरात पाऊल टाकायचं नाही म्हणून, तुझी हिंमत कशी झाली, कुणाल दात ओठ खाऊन बोलत होता. कुणाल सोड,
ती विवळत बोलते. तो तिचे केस सोडतो. चला आता काका, आमच्या दोघांच्या लग्नाची तयारी करा. प्रिया विशालरावांना म्हणत बाहेर निघून जाते. कुणालची आई रडत रूममध्ये जातात. कुणाल अनुजवळ येतो. ती पण त्याला झिडकारून निघून जाते. त्याच्याजवळ कोणीच थांबत नाही. तो त्याच्या रूममध्ये येतो. त्याचं डोकं हँग झालं होतं. तो लगेच कपडे काढून शॉवरखाली उभा राहतो. तो रात्रीचं आठवण्याचा प्रयत्न करत होता. कुणालची आई आणि विशालराव साक्षीच्या घरी जायला निघतात. कुणाल आवरून ऑफिसला जातो. त्याने आधीच फोन करून प्रदीपला यायला सांगितले होते. इकडे साक्षी घरी येते. घरात तिला कोणीच दिसत नाही. ते सोफ्यावर जाऊन मनसोक्त रडते. तिला इतकं दुःख झालं होतं, ती तिच्या भावनाही व्यक्त करू शकत नव्हती. प्रिया आणि कुणाल एकमेकांच्या मिठीत बघून तिचा जीव वर खाली होत होता. तिचे हृदय 100च्या स्पीडने धडधडू लागले होते. कुणाल आपल्यापासून दूर होईल हा विचार करूनच तिचं डोकं काम देत नव्हतं. तिचं नुसतं रडणं चालू होतं. कुणालसोबतचे क्षण आठवून तिला अजून भरून येत होतं. तेवढ्यात साक्षीचे बाबा बाहेरून येतात. साक्षीला बघून त्यांना काहीच कळत नव्हते. साक्षी, तू अचानक कशी काय आली? आणि तू रडते का बरं? घरी काही झालं का? ते गडबडीत आत येत बोलतात. बाबा, ती त्यांना जाऊन मिठी मारते. काय झालं पिल्लू? ते पॅनिक होऊन बोलतात. बाबांना बघून तिला खूप भरून येत होतं. बाबा, तुमची मुलगी खूप कम नशिबी आहे. तिच्या आयुष्यात कधीच सुख नाही. ती हुंदके देत बोलत होती. त्यांना काहीच कळत नाही ती असे का बोलते. ते तिला सोफ्यावर बसवतात. तिच्यासाठी पाणी घेऊन येतात. तिला स्वतःच्या हाताने पाणी पाजतात. ती हळूहळू शांत होत होती. तेवढ्यात कुणालचे आई बाबा येतात. त्यांना बघून ती पळत रूममध्ये जाते. कुणालच्या आईला खूप वाईट वाटतं. या ना, साक्षीचे बाबा त्यांना हसत बोलतात. साक्षी, खाली येतेस का? साक्षीचे बाबा तिला बोलवतात. ती खाली येते. साक्षी, चहा करतेस का? साक्षीचे बाबा हसून बोलतात. साक्षी किचनमध्ये जाते. घरातील दुसरी माणसे कुठे गेले आहेत? विशालराव विचारतात. साक्षीचे काका काकू, तिची बहीण सगळेजण 4-5 दिवसांसाठी बाहेर गेलेत, साक्षीचे बाबा बोलतात. साक्षी त्यांना चहा देऊन रूममध्ये जाते. कुणालची आई पण तिच्या पाठोपाठ जातात. कुणालची आई साक्षीच्या रूममध्ये येते. साक्षी जाऊन घट्ट मिठी मारते. साक्षी खूप रडत होती. बाळा शांत हो, तुझी ही आई तुझ्या कायम सोबत आहे. त्याही रडत बोलत होत्या. साक्षी, त्या प्रियावर मला कसलाच विश्वास नाही. ती काहीही करू शकते. कुणालची आई तिला समजावत होती. आई, कोल्हापुरात होतो तेव्हा त्यांनी मला तिच्याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे. हे तिकडे यायच्या अगोदर तिने त्यांच्याशी भांडण केले होते आणि आम्हा दोघांना वेगळं करण्याची धमकी दिली होती. साक्षी हुंदके देत बोलत होती. कोणावरही विश्वास ठेवू नको. कोणी काही सांगितलं तरी ऐकायचं नाही, असे यांनी मला सांगितलं होतं. साक्षी बोलते. साक्षी, तुला बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. मी काहीच बोलू शकत नाही. तुला तिकडे येण्याचाही आग्रह धरणार नाही. साक्षी, थोडे दिवस आपण शांत बसूया. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आपण यातून काहीतरी मार्ग काढू. कुणालच्या आईलाही आपण काय बोलतोय हेच समजत नव्हते. साक्षी जर आपल्यापासून दूर गेली तर यानेच त्यांना धडकी भरली होती. साक्षी काहीच बोलत नाही. कुणालची आई तेथून निघून जाते. आई, माझ्या नवऱ्याला दुसऱ्याच्या मिठीत कसं काय मी बघू? मला हे सहन झाले नाही. माझ्या काळजावर खूप वार झालेत. साक्षी कुणालच्या आईच्या पाठमोऱ्या आकृतीला बघत मनात बोलते. आज मी खूप खूप खुश आहे. आज आपण पार्टी करायची. प्रिया खुश होऊन समोरच्या मुलाला बोलते. तू सांगितलेला प्लॅन वर्क झाला. ती साक्षी आता कुणालच्या आयुष्यात कधीच येणार नाही. आता त्या सगळ्या लोकांची उलटी गिनती सुरू. प्रिया तोंडाला व्हिस्कीचा ग्लास लावत बोलते. त्या कुणालसोबत लग्न करून त्याला कसा नोकर बनवते ते बघच, ती तोऱ्यात बोलते. लग्न झाल्यावर मला विसरू नको म्हणजे झालं, समोरील मुलगा बोलतो. अरे, तू तर माझा खरा नवरा आहेस. तुला कसं विसरू मी? ती त्याला टाळी देत बोलते. काय झालं कुणाल? तू असं अचानक अर्जंट का तू बोलवलं? प्रदीप केबिनमध्ये येत बोलतो. प्रदीप कुणालच्या चेहऱ्याकडे पाहतो. त्याचा चेहरा उतरून गेला होता. कुणाल, काय रे, तुझा चेहरा का इतका उतरला आहे? प्रदीप सिरियसपणे बोलतो. कुणाल सकाळची सर्व हकीकत त्याला सांगतो. प्रदीप पण शॉक होतो. कुणाल, रात्री तुमच्या दोघात काही झाले तर नाही ना? प्रदीप अडखळत विचारतो. प्रदीप, मी रात्री घरी आलो, जेवण करून झोपी गेलो. त्यावर मला सकाळीच आईच्या आवाजाने जाग आली. कुणाल टेन्शनमध्ये बोलतो. आणि साक्षी कुठे आहे? प्रदीप विचारतो.
अरे तिच्यासाठी जीव तुटतोय. ती सकाळी रूममध्ये आली. प्रियाला माझ्या मिठीत बघून ती आल्या पावलीच तिच्या बाबांकडे निघून गेली. कुणाल पॅनिक होऊन बोलतो. सकाळपासून तिला किती फोन केले, एकही फोन उचलत नाही. अरे आता तर ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होती. मी तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली होती. ती पण माझ्यावर खूप प्रेम करते. तिला हे सगळं सहन होईल का? प्रदीप, मी काहीच केलं नाही रे. हा प्रियाचा डाव आहे. मला आणि साक्षीला वेगळं करायचं आहे. साक्षी मला एकदाही न बोलता निघून गेली. एवढा पण माझ्यावर विश्वास ठेवला नाही रे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता ती मला सोडून गेली. कुणालचे डोळे भरून आले होते. कुणाल माझ्यासोबत चल, प्रदीप बोलतो. प्रदीप त्याच्या हाताला धरून बाहेर घेऊन येतो. प्रदीप, आपण कुठे जाणार आहोत? कुणाल समोर बघत बोलतो. प्रदीप शांतपणे गाडी चालवत होता. तो त्याला काहीच बोलत नाही. कुणाल निर्विकारपणे साक्षीचा विचार करत बाहेर बघत होता. प्रदीप गाणी लावतो. साक्षी, माझी राणी, तुला बघण्यासाठी माझे डोळे तरसले आहेत ग राणी. मी इतका पण वाईट तरीही नाही. तुला मी कोल्हापुरात सांगितलं होतं. तुझा माझ्यावर विश्वास नाही. मी निर्दोष आहे ग. साक्षी, तुला अजून ही दुनिया कशी आहे ते माहिती नाही. माझ्यापासून तुला दूर करणाऱ्याला मी पनिश करणारच, तो मनात साक्षीशी बोलत होता. थोड्या वेळात गाडी एका हॉस्पिटलमध्ये येते. प्रदीप, मी आजारी नाही, जे तुम्हाला येथे घेऊन आला आहे, कुणाल चिडत बोलतो. कुणाल, थोडा वेळ शांतपणे बसशील का? प्रदीप बोलतो. प्रदीप कुणालला बाहेर बसून तो डॉक्टरच्या केबिनमध्ये जातो. या मिस्टर प्रदीप, डॉक्टर हसून बोलतात. प्रदीप आणि डॉक्टर दोघे खूप वेळ चर्चा करत बसले होते. बाहेर कुणाल खूप चिडला होता. प्रदीप, किती उशीर? कुणाल प्रदीपला बोलतो. हो अरे, चिडू नकोस ना, आणि तुझ्यासाठी गेलो होतो. प्रदीप तोंड वाकडं करत बोलतो. बरं आता चल. प्रदीप त्याला हाताला धरून घेऊन जातो. कुणाल आत जाऊन बसतो. मिस्टर सरांजामे, हात पुढे करा, तुमचं ब्लड घ्यायचं आहे. डॉक्टर हातात एक इंजेक्शन घेऊन बोलतात. कुणाल प्रदीपकडे रागात बघतो. त्याला सुईची खूप भीती वाटायची. डॉक्टर त्याचे ब्लड घेतात. रिपोर्ट यायला 4 दिवस लागतील, डॉक्टर प्रदीपला बोलतात. ते दोघे बाहेर निघून येतात. प्रदीप कुणालला घरी सोडून निघून जातो. तो घरात येतो. घरात भयान शांतता पसरली होती. रोज साक्षी आणि नीतू घरात लहान मुलांसारखे खेळत असायच्या. ही नको वाटत होते कुणालला घरात पाय ठेवायला. कुणाल बाहेर बागेत येऊन बसतो. त्याला साक्षीकडे जायचं होतं, पण साक्षीकडे जायचं नाही म्हणून आईने शपथ घातली होती. तो इकडे आड तिकडे विहीर या कंडिशनमध्ये अडकला होता. तो बागेत आल्यावर साक्षीचे किस्से आठवून त्याच्या चेहऱ्यावर अलगद हसू उमटते. एकदा साक्षी झाडांना पाणी घालत होते. वरून कुणाल बघत होता. तो तिची गंमत करण्यासाठी खाली येतो. ती पाणी मारत होती. अचानक पाणी बंद झालं. ती मागे वळून बघते. तिला कोणीच दिसत नाही. ई ई, हे पाणी कसं काय बंद झालं? ती हातातील पाईप आपटत बोलते. तेवढ्यात पाणी चालू होते. लगेच बंदही होते. ती आजूबाजूला पाहते. तिला कोणीच दिसत नाही. ती पाईप तोंडाजवळ धरते. अचानक पाणी चालू होतं. अचानक तोंडावर पाणी आल्यामुळे ती घाबरून जाते. ती पूर्ण भिजून जाते. भिजल्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. तिला कुणालचा हसताना आवाज येतो. तिला खूप राग येतो. अहो, ती चिडून बोलते. मी काहीच केलं नाही. तुझं तूच भिजली आहेस. तो जोरजोरात हसत होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.